विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपलं सर्वांचं संस्कार मॅथ्स क्लब मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित या विषयाची उत्तरसूची। शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी 12 ऑगस्ट रोजी झालेल्या या प्रश्नपत्रिकेतील संपूर्ण 50 गणित प्रश्नांची स्पष्टीकरणे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये पेपर 1 मधील हा विभाग क्रमांक 2 असणार आहे, ज्यामध्ये गणितामध्ये आपल्याला एकूण 50 प्रश्न विचारले जातात। म्हणजे एकूण आपल्याला 100 गुणांसाठी इथे गणित विषय शिष्यवृत्ती इयत्ता 5वी साठी विचारला जातो आणि त्या 25ही प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासहित ट्रिकचा वापर करून कशा पद्धतीने आपण सोडवू शकणार आहोत, कोणकोणते प्रश्न कठीण होते, सोबतच या वर्षीचा कट ऑफ शिष्यवृत्तीचा कितीपर्यंत जाऊ शकतो, या सर्व बाबींवर आपण विस्तृत चर्चा करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघत राहा विद्यार्थी मित्रांनो। बघा इथे आपण पहिला प्रश्न बघूया। 26वा प्रश्न आहे, जो पेपर क्रमांक 1 मधील म्हणजे विभाग 2 मध्ये गणित हा विषय येतो। तर त्यातील हा पहिला प्रश्न, 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते। बघा रोमन संख्या चिन्ह इयत्ता 5वीतील पहिलाच घटक आहे आणि त्याच्यावर आधारित असलेला हा प्रश्न होता। पर्याय ए, सी, डी आणि एम, एल, सी, डी, एम असे 4 पर्याय दिलेले आहेत। त्यापैकी योग्य उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 डी हे 500 साठी निवडलं जातं। आता बघा रोमन संख्या चिन्हांमध्ये एकूण 7 चिन्हांचा वापर केला जातो आणि ते 7 चिन्ह आहेत आय, व्ही, एक्स, एल, सी, डी, एम। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे 7 अक्षर आपण तोंडपाठ करून घ्यावे किंवा पाठांतर करून घ्यावे। हा जर क्रम आपण पाठांतर केलं आय, व्ही, एक्स, एल, सी, डी, एम, तर आपल्याला कुठलीही संख्या सहज आणि सोप्या पद्धतीने रोमन संख्या चिन्हात लिहिता येतं। त्याचे काही महत्त्वाचे 5 नियम आहेत। त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेला आहे। रोमन संख्या चिन्हे संस्कार मॅथ्स क्लब असं जर आपण सर्च केलं तर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। बघा इथे करायचं काय, तर अगोदर आयची किंमत 1 होते, इथे 5 होते, 10, नंतर 50, नंतर इथे 100, डी होते 500 आणि एम होतंय 1000। बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवण्यासाठी आपण 1 5 1 5 1 5 आणि 1 या पद्धतीची जोडी लक्षात घ्या। फक्त 0 0 वाढत आहेत। हा जर क्रम आपल्याला लक्षात आला तर नक्कीच आपण रोमन संख्या चिन्हे हजारो पर्यंतच्या संख्या लिहू शकतोय। तर इथे पर्याय आहे तिसरा डी। प्रश्न 27वा, 10.345 या संख्येमधील 4 ची स्थानिक किंमत किती। बघा 4 ची स्थानिक किंमत इथे विचारलेली होती। बरेच विद्यार्थ्यांनी इथे 40 असं निवडलेलं आहे, कारण एकक दशक असं त्यांनी पकडलेलं आहे। परंतु बघा यामध्ये हा जो अपूर्णांक लिहिलेला आहे 10.345 हा दशांश पूर्णांक आहे आणि दशांश पूर्णांकामध्ये प्रत्येक अंकाचे स्थान हे वेगवेगळं असतं। एकक दशक जे आहे पूर्णांक भागात असतात, तर या दशांश चिन्ह उजवीकडचे भाग जे असतात त्यांना अपूर्ण भाग म्हणतो, ज्यामधला पहिला चिन्ह म्हणजे पहिला स्थान जो असतो तो दशांश स्थान असतो, त्यानंतर शतांश स्थान असतो आणि मग हजारांश स्थान असतो। या पद्धतीचे हे स्थान असतात, हे लक्षात घ्या। आणि म्हणून आपल्याला या 4 ची स्थानिक किंमत विचारली, म्हणून 0.04 इतकी स्थानिक किंमत त्याची होते आहे, म्हणजे 4 शतांश इतकी त्याची स्थानिक किंमत असणार आहे। म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला निवडायला हवं होतं। आपण काय उत्तर निवडलात हे सुद्धा बघून घ्या आणि हा व्हिडिओ बघता बघता आपला सराव सुद्धा होणार आहे। आपण कोणतं उत्तर काढताय ते सुद्धा आपण लगेच कमेंट करत चला, जेणेकरून मी सांगितलेले उत्तरे सुद्धा आपली बरोबर आहेत किंवा नाही हे आपल्याला पडताळून बघता येतील। प्रश्न क्रमांक 28वा, बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे एक चौकट दिलेली आहे, म्हणजे एका अंकासाठी, म्हणजे इथे 4 अंक दिलेले आहेत। हा एक अंक 5 अंकी संख्या वजा इथे 4 अंकी संख्या आहे आणि ही वजा केल्यानंतर इथे 28,739 इतकं उत्तर मिळायला पाहिजे। तर या डब्याच्या जागी आपल्याला संख्या शोधायची, म्हणजे कोणता अंक त्या ठिकाणी भरता येईल। इथे बघा आपण काय करू शकतो, एकतर प्रत्येक पर्याय त्या चौकटीत भरून तयार होणाऱ्या नवीन संख्या पडताळून इतकं उत्तर येतं का ते बघू शकतो, किंवा त्याऐवजी आपण जर ढोबळमानाने विचार केलं तर बघा इथे 28,000 इतकं उत्तर येतं। आता 28,000 उत्तर येण्यासाठी अंदाजे जर आपण पकडलं, इथे 2 हा अंक पकडलं तर 2 हा अंक पकडलं तर 2 आणि 2 हे होणार 22,000। 2 साठी बघा 2 साठी आपण अंदाजे पकडूया 22,000, म्हणजे इथे पण 2 येणार, म्हणजेच हे होणार 2800। म्हणजेच जर
22,000मधून 2800 जर आपण वजा केले तर 28,739 वजा होणार म्हणजे राहणार नाहीत, कारण 22,000मधून अजून पुन्हा 2,800 वजा केले तर 28,000 राहणार नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 1 म्हणता येणार नाही. दुसरं पर्याय घेऊया. दुसरं पर्याय जर आपण घेतलं तर 32,000 हे होतील अंदाजे, आणि इथे जर आपण 3 अंक लिहिला तर हे 3800 होणार. आता बघा 3800, तर या ठिकाणी 32 मधून आपण हे जर समजा 38 आहेत तर 4,000 पकडूया सरळ सरळ, तर 4,000 वजा केले तर 28,000 या ठिकाणी वृत्तांनी लक्षात येतं. बाकीच्या पर्यायामध्ये सुद्धा आपण जर असंच पडताळलं तर हे 52,000 होतील अंदाजे जर आपण पकडलं तर, आणि इथे 5800 म्हणजे 5,800. आता बघा ही संख्या किती मोठी आहे आणि याच्यामधून फक्त 5,800 वजा केली तर 28,000 येणार नाही. म्हणजेच आपल्याला यावरून लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की प्रत्येक पर्याय पडताळून सुद्धा तुम्ही संख्येत तो अंक लिहून पडताळून बघू शकता, किंवा त्याऐवजी अशा प्रकारे अंदाजे सुद्धा उत्तर काढू शकताय. याचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढचं बघूया. कोणाच्या दोन्ही भुजा वाढविल्यास कोणाच्या मापात काय फरक पडतो? बघा एक कोण असतो, एका शिरोबिंदूपासून म्हणजे एका बिंदूपासून काढलेले 2 किरण किंवा 2 बाजू आहेत असं समजा, या पद्धतीचं. आता इथे सध्या आपण या रेषेला स्टॉप केलेला आहे. या कोणाचे माप समजा आपण घेतले 30 अंश किंवा 40 अंश सुद्धा घेऊ शकतो. आता काय केलंय, दोन्ही भुजा म्हणजे दोन्ही बाजू इथून पुढे वाढवल्या समजा इकडे, आणि हिला इकडे वाढवलं, तर कोणाच्या मापात काय फरक पडतो? काय फरक पडला? कोण तर हा इथे तयार झालेला आहे शिरोबिंदू जवळ, आणि जिथं शिरोबिंदू जवळ हा कोण तयार होतो त्या ठिकाणचे माप कधीच बदलत नाही, कारण ह्या रेषात आपण कितीही लांब वाढवल्यात तरी एकदा तयार झालेला कोण हा तितक्याच मापाचा असतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. बरेच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर निवडलेलं सुद्धा आहे. आपलं सर्वांचं अभिनंदन. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. प्रत्येक प्रश्न यासाठी म्हणतोय मी जेणेकरून आपल्याला यातील जे स्पष्टीकरण आहेत पुढील इयत्तेसाठी सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहेत. आणि जर आपण पुढील वर्षी शिष्यवृत्तीची परीक्षा तयार करत असाल, त्याच्यासाठी तयारी करत असाल, तर नक्कीच आपल्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा हा घटक असणार आहे. अतिशय सोपा गणित विषयामध्ये पेपर आलेला होता. थोडं मराठीची काठिण्य पातळी थोडी जास्त जरी असली तरी पण गणिताची काठिण्य पातळी खूप सोपी होती विद्यार्थी मित्रांनो. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 30. यामध्ये पूर्णांक अपूर्णांकांची पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज दिलेली आहे, आणि इथे आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज 2 पद्धतीने काढू शकतोय. सर्वप्रथम काय करायचं, याला अंशाधिक अपूर्णांकच तयार करा. जसं उदाहरणार्थ 7 35, 35 आणि 3 केले तर हे होतात 38 अंश 7 छेद 7 अधिक 7 6 42, 42 आणि 4 होणार विद्यार्थी मित्रांनो 46, 42 आणि 4 46. आता याला सोडून आपण त्याचं उत्तर काढू शकतो. अंशांशाची बेरीज करा आणि अंशांशाची बेरीज करून जे काही उत्तर येईल त्याचं अतिसंक्षिप्त रूप काढून सुद्धा आपण याचं उत्तर काढलं तर ते उत्तर काय येतं हे नक्की सांगा. परंतु मी इथे ट्रिकचा वापर करून या अशा प्रश्नांचं उत्तर अगदी सेकंदात कसं काढायचं ते बघा. विद्यार्थी मित्रांनो, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज यासाठी स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचा किंवा नवोदय परीक्षेचा एक पूर्ण गणित विषयाचा सिलेबस चॅनलवर दिलेला आहे. तो पूर्ण जर सिलेबस आपण बघितला तर आपल्याला कुठेही क्लास लावण्याची किंवा इतर कुठेही ट्युशन लावण्याची गरज पडणार नाही. बघा काय करायचं, तर सर्वप्रथम पूर्णांकाची बेरीज करायची. 5 आणि 6 ची बेरीज करा. 5 आणि 6 ची बेरीज केली तर आपल्याला मिळतात 11 पूर्णांक. किती मिळतात? 11 पूर्णांक. हे झाले पूर्णांक. त्यानंतर अपूर्ण भागाचा विचार करूया. तर पहिला अपूर्ण भाग आहे 3 अंश छेद 7 अधिक 4 अंश छेद 7 या पद्धतीने. आणि आता याची बेरीज केली तर अंशांशाची बेरीज करता येईल कारण त्यांचे छेद समान आहेत. 3 + 4 केले तर 7/7 आणि 7/7 म्हणजे 1. बघा एक पूर्णांक इथे मिळाला. 11 पूर्णांक ऑलरेडी होते, म्हणजेच आपल्याला 11 पूर्णांक अधिक हा 1 पूर्णांक बरोबर इथे उत्तर मिळेल 12 पूर्णांक. म्हणजेच या पद्धतीने जर आपण उत्तर काढलं तर 12 हे उत्तर मिळतं. आणि या वरच्या पद्धतीने तुम्ही टॅली करून बघा, तुम्हाला तिथे सुद्धा 12च उत्तर मिळेल. कारण इथे 12 7 84 होतात, म्हणजे दोघांची बेरीज 84 येते आणि इथे 7 येईल आणि याला अति संक्षिप्त रूप दिलं तर 12 उत्तर मिळते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31. 8,80,808
बघा विद्यार्थी मित्रांनो 8 अब्ज। आता बघा 8 अब्ज कुठे दिसतोय तो बघून घेऊया। इथे बघा एक दशक, एकक, दशक, शतक, हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, इथं कोटीच आहे, आपल्याला अब्ज पाहिजे। एकक, दशक म्हणजे इथं हजार झाले, हे लक्ष झाले, हे कोटी झाले, इथं पण होणार नाही। इथे हा हजार स्थान, हा लक्ष आणि हे कोटी म्हणजे 80 कोटी झाले। म्हणजेच इथे 8 कोटी आहे, इथे पण 8 कोटी आहे, इथे 80 कोटी आहे। म्हणजेच आपल्याला एकमेव पर्याय आहे तो पर्याय क्रमांक चौथा हे निश्चित त्याचं उत्तर म्हणता येईल। बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, कोटी, 10 कोटी आणि अब्ज म्हणजे 8 अब्ज पुन्हा 80,000, 808 या पद्धतीचं ते उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 32वा, वर्तुळाची त्रिज्या 2.5 सेमी व जीवा 3 सेमी असल्यास वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती सेमी लांबीची असेल? बघा इथे मी तुम्हाला समजण्यासाठी एक छोटासा वर्तुळ सुद्धा काढतो। वर्तुळ आहे, हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे। तर या ठिकाणी त्याची त्रिज्या दिलेली आहे 2.5 आणि दुसरी एक जीवा दिलेली आहे जिची लांबी 3 सेमी आहे। आता ही जीवा वर्तुळाच्या परिघाला स्पर्श केलेली असते। जीवा कुठूनही वर्तुळाच्या परिघाचे 2 बिंदू जर आपण जोडले ए आणि बी ला तर ही जीवा तयार होते। त्याच ठिकाणी होईल असं नाही, बऱ्याच ठिकाणी खूप सारे जीवा एका वर्तुळात काढता येतात। याची बाजू आहे 3 सेमी। आपल्याला आता बघा सर्वात मोठी जीवा विचारलेली आहे। विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करण्यासाठी इथे जीवा ही 3 सेमी दिलेली आहे। बरेच विद्यार्थी काय करतील, ऑलरेडी जीवा दिलेली आहे तर 3 हा पर्याय इथे निवडतील। परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मोठी वर्तुळाची जीवा जी असते ती असते व्यास। काय असते? व्यास। आणि व्यासलाच आपण डायमीटर असं म्हणत असतो। तर बघा व्यास जो असतो तो त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे 2 गुणिले त्रिज्या इतकं असते। आणि त्रिज्या ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे, त्रिज्या दिलेली आहे 2 गुणिले 2.5 म्हणजे 2.5 आणि 2.5 गुणिले 2 केले तर आपल्याला उत्तर मिळेल 5 सेमी। सर्वात मोठी जीवा कोणत्याही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही त्या वर्तुळाचा म्हणजे व्यास जो असतो तो असतो आहे। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर। प्रश्न क्रमांक 33, 1 ते 100 या संख्यांमध्ये एकूण संयुक्त संख्या किती? बघा हा प्रश्न आपण अतिसंभाव्य प्रश्न जेव्हा बनवले होते त्याचा व्हिडिओ आपल्यापर्यंत दिला होता। अतिसंभाव्य पेपर जेव्हा तयार करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न घेतलेला होता। त्याच्यामध्ये एकूण संयुक्त संख्या किती, एकूण मूळ संख्या किती यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले होते। जर आपण ते व्हिडिओ बघितले असतील तर असे प्रश्न आपल्याला खूप सोपे गेले असतील। विद्यार्थी मित्रांनो, निश्चितपणे संयुक्त संख्या ज्या आहेत त्या 74 आहेत। आता संयुक्त संख्या पुन्हा नव्यानं सांगण्याची गरज नाहीये, तरी पण मी एकदा रिपीट करून घेतोय। एकूण 1 ते 100 पर्यंत एकूण 100 संख्या आहेत आणि 100 संख्यांपैकी एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळ पण नाही, म्हणून एकूण 99 संख्या इथे राहिल्यात आणि 99 पैकी 25 एकूण मूळ संख्या आहेत। म्हणून या मूळ संख्या तिथून वजा केला तर आपल्याला इथे उत्तर मिळेल 74। उरलेल्या 74 ह्या संयुक्त संख्या आहेत। बघा आता सर्वांची बेरीज करूया। 74 अधिक 25 हे मूळ संख्या, 74 संयुक्त संख्या आणि एक संयुक्तही नाही आणि मूळ पण नाही। आणि एक ही संयुक्त संख्या आणि मूळ संख्या का नाही, जर हे तुम्हाला माहिती नसेल तर नक्कीच त्यासाठी तो व्हिडिओ आपण शेवटपर्यंत म्हणजे जो या अगोदर संख्या धनावरचा व्हिडिओ आपण दिलेला आहे तो व्हिडिओ आपण बघून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला माहित असेल एक ही मूळ संख्या आणि संयुक्त संख्या का नाहीये तो कमेंट करून नक्की सांगा। पुढचा प्रश्न बघूया। 2 परस्परांना लंब असणाऱ्या रेषा कोणत्या प्रकारचा कोन करतात? बघा लंब म्हणजे काय हे समजून घ्या। इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी लंब हा शब्द थोडा अवघड आहे, त्यांना परपेंडिक्युलर या शब्दाचा उपयोग केला जातो। तर लंब म्हणजेच जेव्हा 2 रेषा एकमेकांना अशा जेव्हा छेदतात, बघा हे एक रेषा आणि हे दुसरी एक रेषा, जेव्हा बरोबर प्लस या चिन्हामध्ये जर एकमेकांना छेदत असतील तर त्या ठिकाणी तयार होणारा जो कोन असतो हा काटकोन असतो, म्हणजे त्याचे माप 90 अंशाचे असते। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे। इथे पण 90 अंशाचा कोन तयार होईल, इथे पण 90 अंशाचा आणि इथे पण 90 अंशाचा, आणि म्हणून अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 हे प्रश्न क्रमांक 24चे उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 35वा। 32,996, 39,296, 2,29,997, 39,096,
या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज किती? बघा, उतरता क्रम लिहायचा आहे. मग उतरता क्रम लिहित असताना मोठ्याकडून लहानाकडे असा क्रम असतो. तर सर्वात आधी मोठी संख्या आपण शोधूया. मोठी संख्या जर लक्षात घेतली तर 2 लक्ष ही संख्या मोठी आहे, म्हणजेच पहिल्या क्रमांकाला ही येईल. त्यानंतर 39,296 ही संख्या दुसऱ्या क्रमांकाला येईल. तिसऱ्या क्रमांकाला 39,096 ही संख्या येईल आणि चौथ्या क्रमांकाला 32,996 ही संख्या येईल. आता आपल्याला काय विचारलेलं आहे? पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज. पहिली संख्या कोणती आहे? तर 2,29,997 ही संख्या आहे. यांची बेरीज विचारली म्हणून आपण पहिली संख्या लिहिली, तिसरी संख्या लिहूया. तिसरी संख्या कोणती आहे? 39,096. यांची बेरीज करूया. बेरीज केली तर बघा, एकक स्थानचा अंक 7 अधिक 6 13चे 3 येतात. हाचा 1 एकक स्थानचा अंक 3 इथे आहे, इथे इथे, त्याच्यामुळे आता पूर्णच उत्तर काढून घेऊया. 9 दुरी 18, 18 आणि 1 19 हाचा 1, 9 आणि 1 10 0 हाचा 1, 18 आणि 1 19 9 पुन्हा हाचा 1, 5 आणि 1 6, त्यानंतर 2 जसेच्या तसे 26,90,93 इतकं उत्तर येतं. 26,90,93 म्हणजे 2,69,093. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे प्रश्न बघत आहोत या प्रश्नावरूनच आपण निवडलेली उत्तरे तपासा. नक्कीच त्यावरून तुम्हाला किती गुण मिळाले हे निश्चितपणे सांगता येईल. आणि या व्हिडिओमध्ये बघत असलेले संपूर्ण स्पष्टीकरणे जर चांगल्या पद्धतीने आपल्याला समजत असतील तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा शेअर करा. प्रश्न क्रमांक 36. 88 मीटर परिघ असलेल्या वर्तुळाकृती बागेला स्वरा रोज 5 फेऱ्या मारते, तर एका आठवड्यात ती किती किमी चालते? इथे बघा आपल्याला काय विचारलेलं आहे? त्या वर्तुळाकृती बागेला स्वरा जेव्हा 5 फेऱ्या दररोज मारते तर एका आठवड्यात पूर्ण ती किती अंतर चालते हे विचारलेलं. तर सर्वप्रथम बघा, वर्तुळ जो असतो त्या वर्तुळाचा जो बाहेरचा भाग असतो, ही कडा जी असते त्या भागाला परिघ असं म्हणतात. म्हणजे जसं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे सर्वप्रथम एक वर्तुळ काढलेलं आहे आणि वर्तुळाच्या म्हणजे वर्तुळाकृती जो बाग आहे त्या बागेला स्वरा रोज 5 फेऱ्या मारते. म्हणजे जसं इथून ती सुरुवात करते तर इकडच्या बाजूने जर ती फिरत असेल तर ही या पद्धतीची एक फेरी झाली आहे आणि या बाहेरच्या फेरीलाच वर्तुळाचा परिघ असं म्हटलं जाते. आणि बाकीच्या आकृत्यांची जसं उदाहरणार्थ त्रिकोण आहे किंवा चौकोन असतो, चौरस असतो, यांची परिमिती जेव्हा आपण काढतो तर बाहेरच्या बाजूंची बेरीज करतो, तसंच हे परिघ म्हणजेच वर्तुळाची एक परिमिती आहे. परंतु परिमिती हा शब्द यासाठी वापरला जात नाही, तर परिघ हा शब्द वापरला जातो. त्याला सर्कम्फरन्स इंग्रजीमध्ये म्हणतात. तर एका फेरीमध्ये एक म्हणजे परिघ जर दिलेला आहे म्हणजे एका फेरीचं अंतर 88 मीटर दिलेलं आहे आणि दररोज ती किती फेऱ्या करते? 5 फेऱ्या. म्हणून एका दिवसाचे फेरीचे अंतर जर आपण काढले, एक दिवसातील फेरीचे अंतर बरोबर 88 एका फेरीचे अंतर आहे. अशा एका दिवसामध्ये 5 फेऱ्या करते, म्हणजेच 5 ने आपण गुणाकार करूया. 5 ने गुणाकार केले तर 8×5 40, 0 8 4, 8×5 40 आणि 4 44, म्हणजे इतके मीटर ते होणार आहे. बघा मीटरमध्येच दिलेले आहे, त्याच्यामुळे आपण 5 ने गुणाकार केल्यानंतर मिळालेले उत्तर सुद्धा मीटरमध्येच असणार आहे. आता एका आठवड्यात ती किती दिवस किती किमी चालते असं विचारलेलं आहे. हे झालं एका दिवसाचं प्रमाण. तर त्यावरून आठवड्याचं प्रमाण काढायचं आहे. आठवड्यात किती दिवस येतात हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. तर आठवड्यात एकूण दिवस असतात 7, म्हणून या 440ला आपण 7 ने गुणाकार करूया. 740ला या 7 ने गुणाकार केलं तर 7 0 0, 7 चौक 28 हाचे 2, 7 चौक 28 आणि 2 30. या पद्धतीने आपल्याला जे उत्तर मिळालं 3080 हे आहेत मीटर विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्याला पर्यायामध्ये जर आपण लक्षात घेतले तर सर्व हे किमी दिले म्हणजे किलोमीटरमध्ये प्रमाण दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे 3080 मीटर म्हणजेच किती किलोमीटर होतं हे आपल्याला इथे समजून घ्यावं लागेल. या मीटरला आपण 3080 मीटर जे आहेत याला किलोमीटरमध्ये बनवण्यासाठी 1000 ने आपण भागाकार करूयात. 1000 ने भागाकार केलं तर 3 स्थळे दशांश चिन्ह आपल्याला घ्यावं लागेल. म्हणजे 3 नंतर दशांश चिन्ह घेतलं तर 3.0080 किंवा 08 इतकं जरी असले तरीही ते म्हणता येईल. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे प्रश्न क्रमांक 36चं उत्तर आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक
37. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे. तर सर्वप्रथम आपण जी सूचना आधी केलेली आहे त्याला आपण सोडवून बघूया. तर मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या विचारलेली आहे म्हणून मोठ्यात मोठी संख्या विचारत असताना सर्व अंक 9 असतील 5 वेळा म्हणजे 99,999. मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या म्हणजेच 99 यांची बेरीज विचारली आहे म्हणून अगोदर बेरीज करून घ्या. बघा यांची बेरीज म्हणून बेरीज सुद्धा करून घेऊया. इथे मिळतील 18 चे 8 हातचा 1, 18 आणि 19 चे 9 हातचा 1, 10 च्या 0 पुन्हा हातचा 1, 10 च्या 0 हातचा 1 आणि 10 या पद्धतीने. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जे उत्तर मिळालं आहे ते आहे 1,98,000. आता ही जी बेरीज आली ही बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे. लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती तर 100. त्याच्यापेक्षा मोठी कितीने आहे म्हणून आपल्याला वजाबाकी करून ते काढावं लागेल. वजाबाकी केलं तर इथे 8, 9 इथे सुद्धा 9 उरतील. इथे हातचं परत केलं तर 9 पुन्हा 9 म्हणजेच 99,998. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 38. प्रदीपने 22,500 रुपयांना घेतलेला मोबाईल 19,870 रुपयांना विकला तर या व्यवहारात त्याला किती रुपये तोटा झाला. बघा इथे तोटा झालेला आहे म्हणजेच विक्री किंमत जी आहे ही जी विक्री किंमत आहे विकला इतक्या रुपयांना विकला किती 19,870. आता 19,870 कसे लिहितात 19,870 इतक्याला विकला आणि घेतला कितीला तर 22,500. आता 22,500 किती होतात तर अगोदर 22 लिहायचे हे झाले 22,000 पूर्ण आणि त्याच्यानंतर अर्धा हजार म्हणजेच 500. 22,500ला तो विकत घेतला होता म्हणजे खरेदी करून घेतला होता आणि 19,870ला तो विकला. तर या व्यवहारातला तोटा काढायचा आहे म्हणून तर इथे तोटा काढण्याचं सूत्र बघूया. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जेव्हा कमी असते तेव्हा त्या व्यवहारामध्ये तोटा होत असतो. या ठिकाणी खरेदी आहे 22,500 त्याच्यामधून आपण 19,870 रुपये वजा करूया. हे वजा केलं तर आपल्याला काय मिळतंय 0 10तून 3 गेले तर 7 गेले 3 हातचा 1 त्याच्यानंतर 15तून 9 गेलेत तर उरले विद्यार्थी मित्रांनो 6. त्यानंतर हातचा पुन्हा 1 परत केलं 12मधून 10 गेले तर उरले 2 इथे 0 उरणार म्हणजे 2,630 रुपये इतका तोटा होणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 39. बघा प्रश्न क्रमांक 39 जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर इथे आपल्याला अपूर्णांक दिलेला आहे आणि अपूर्णांकाची बेरीज विचारली आणि प्रत्येक ठिकाणी दिलेले अपूर्णांक हे समान आहेत म्हणजे 4/33 4/33 या पद्धतीने. आणि म्हणून किती वेळा बेरीज दिलेली आहे 1 2 3 4 5 6. याचा अर्थ असा छेद जसा तसाच अपूर्णांकामध्ये छेद जसाचा तसाच करावा लागतो जेव्हा बेरीज करायची आहे समान असेल तर. आणि छेद जसा तसाच ठेवला आता 4ची बेरीज किती वेळा करायची 6 वेळा म्हणजे 4 × 6 बरोबर केले तर 6 चौक 24 भागिले 3 आणि याला अतिसंक्षिप्त रूप दिलं तर 3 1 3 3 8 24 म्हणजेच आपल्याला 1 आणि 8 बरोबर 8 इतकं उत्तर मिळतं. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे 39 चे उत्तर असेल आहे. मुलांना आपण हे दिलेले प्रश्न जे आहेत हे आपल्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा मिळवून बघा आणि तुम्ही कशा पद्धतीने सोडवले होते माझी रीत आणि आपली रीत तपासून बघा. त्याच्यामध्ये कोणती रीत आपल्याला सोपी पडते असं सुद्धा तपासून बघू शकता आणि जे काही प्रश्नाची उत्तरे मी सांगत आहेत ते आपल्या प्रश्नपत्रिकेत तुम्ही तेच नोट केले आहेत का दुसरे नोट केले आहेत हे सुद्धा बघून घ्या आणि किती उत्तरे योग्य येतात हे सुद्धा शेवटी सांगा. पुढे बघूया. स्वराधा नावाची मुलगी आहे तर स्वराधाने 10% दराने एका बँकेत 25,000 रुपये 6 वर्षासाठी ठेवले तर 6 वर्षानंतर तिला किती व्याज मिळेल. सरळ व्याज विचारलेला आहे आणि सरळ व्याज काढण्याचं सूत्र आपण बघूया. सरळ व्याज बरोबर
म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर आणि क म्हणजे कालावधी, म गुणिले द गुणिले क भागिले 100 या पद्धतीने. आता आपण इथे मुद्दल दिलेले आहे 25,000 रुपये मुद्दल तिथे ठेवलेली आहे. त्याच्यानंतर 6 वर्षासाठी आणि 8% दराने, अगोदर 8 पाहिजे होते आणि नंतर 6 पाहिजे होते. चला पुढे बघूया. 100 जसे तसेच. संक्षिप्त रूप केलं तर 2 शून्य इथे कॅन्सल होतील. त्यानंतर इथे आपल्याला 250ला अगोदर 6 ने गुणाकार करूयात. 250ला 6 ने गुणाकार केलं तर इथे मिळेल 0. डायरेक्ट जर केलं तर 25 हे 150 होतात, परंतु जर आपण एक एक अंकाचा उपयोग केला तसंही काढू शकतो, परंतु इथे 25 हे 150 डायरेक्ट मानून घेतो म्हणजे 1500 या पद्धतीने. 1500 गुणिले पुन्हा त्याला 8 ने गुणाकार करायचा. तर इथे 15 8 होतात 120 आणि 2 शून्य जसेच्या तसे, म्हणजेच किती 12,000 रुपये स्वरादाला व्याज मिळणार आहे बँकेतून. पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 41. सरळ व्याजावरची उदाहरणं जे आहेत ते वरील रीतचा वापर करून आपण सोडवू शकतो. इथे 4 अपूर्णांक दिलेले आहेत. या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती. चढता क्रम लिहायचा आहे आणि अपूर्णांकाचा चढता क्रम किंवा उतरता क्रम लावत असताना आपल्याला तुलना समजली पाहिजे, त्यांची तुलना करता आली पाहिजे. तर इथे जर छेद समान असतील तर अंशाचा विचार करायचा आणि जो अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो. चढत्या क्रमामध्ये अगोदर लहान अपूर्णांक म्हणजेच 2 हा अंश लहान आहे म्हणून नंबर 1 ला येणार, नंबर 2 ला 5 अंश असलेला, नंबर 3 आणि नंबर 4. आता याच्यापैकी पहिल्या आणि तिसऱ्या अपूर्णांकाची बेरीज करायची आहे. पहिला अपूर्णांक आहे 2/9 प्लस तिसरा अपूर्णांक आहे 7/9 आणि यांची बेरीज केली तर छेद समान आहेत म्हणून छेद जसाच्या तसा आणि 2 अधिक 7 बरोबर 9 आणि 9 अंश छेद 9 म्हणजेच 1. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 42. 70,07,000 बघा 70,07,000 ही संख्या लिहिताना ईश्वरीने दोन्ही 7च्या मध्ये 1 शून्य कमी लिहिले. बघा कोणती संख्या लिहायची आहे 70,07,000 आणि दोन्ही 7 जे लिहायचे आहेत त्याच्यामध्ये 1 शून्य कमी लिहिलेत. तर तिने लिहिलेली संख्या दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. आता बघूया. अगोदर ती संख्या लिहून बघूया जी संख्या आपल्याला इथे विचारलेली. 70,07,000 ही संख्या लिहूया. बघा 70 लक्ष, हजार स्थानी काहीच येणार नाही, त्यानंतर शतक स्थानी पण नाही, दशक स्थानी पण नाही, मात्र एकक स्थानी 7 हा अंक येणार. कारण 70,07,000च म्हटलेलं आहे म्हणजे इथे शून्य किती आलेत 1 2 3 4 5 7 दोन्ही 7च्या मध्ये इथे 5 शून्य आले. परंतु ईश्वरीने काय केलं दोन्ही 7 लिहिताना त्याच्यामध्ये चूक केली आणि चुकीचं लिहित असताना काय केलं 1 शून्य कमी लिहिला. जे काही 5 शून्य या ठिकाणी होते त्यापैकी 1 शून्य कमी लिहिला तर ती संख्या लिहिली तिनं 7 लक्ष म्हणजे 4 शून्य मदत आले. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर मोठ्यात मोठी संख्या 70,07,000 ही संख्या आणि त्याच्यामध्ये 1 शून्य मध्ये कमी लिहून जी संख्या तयार होते ती आहे 7,07,000. यामध्ये आपल्याला कितीने कमी किंवा जास्त आहे विचारला आहे म्हणून आपण अगोदर फरक काढून घेऊया. तर इथे 0 0 0 इथे पण 0 0 आणि 70 मधून 7 गेले तर 63 उरले म्हणजे 63 लक्ष ने कमी आहे की जास्त आहे आता हे समजून घेऊया. अगोदर बघा तिने लिहिलेली संख्या दिलेल्या संख्येपेक्षा म्हणजे बघा दिलेली संख्या कोणती ही आणि त्या संख्येपेक्षा ती कमी आहे की जास्त आहे. तर आपण या ठिकाणी लक्षात घेतलं तर ही संख्या नवीन तयार संख्या झाली आहे ती लहान आहे म्हणून आपल्याला 63 लक्षाने ते कमी आहे असं म्हणता येईल. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. इथे आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक शोधायचा आहे. चारही पर्यायामध्ये अंश समान आहे आणि अंश समान जर असेल तर अपूर्णांकाची तुलना करताना छेदाचा विचार करायचा आणि जो छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो म्हणजे इथे सर्वात लहान छेद 10 आहे म्हणून 8 अंश छेद 10 हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे.
यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 44, ज्यामध्ये आपल्याला XYZ असे 3 अक्षरे वापरून एक गणिताचं म्हणजे बेरजेचं उदाहरण दिलेलं आहे। 4 अंकी संख्या वर आहे आणि 4 अंकी संख्या खाली आहे आणि या दोन्ही संख्यांची बेरीज केली तर आपल्याला y म्हणजेच खाली उत्तरामध्ये आपल्याला सर्व अंक समान येतील आहे अशा संख्या आपल्याला तिथे मिळतात। इथे जर उत्तर काढलं तर उत्तर कसं काढायचं ते बघा। इथे आपल्याला XYZ अनुक्रमे दिलेले आहेत म्हणजे पर्यायात दिलेले हे जे संख्या आहेत ह्या XYZ अनुक्रमाने दिलेले। पहिली संख्या X साठी आहे, दुसरी संख्या Y साठी आहे आणि तिसरी संख्या ही Z साठी आहे। म्हणून आपण काय करूया, चारही पर्याय पडताळून पाहायचे असतात। लवकरात लवकर आपण चारही जर पर्याय पडताळून बघितलं तर याचं उत्तर आपण परफेक्ट काढू शकतो। इथे उत्तर मिळते चौथं, ज्यामध्ये X च्या ठिकाणी आपण 4 ठेवूयात म्हणजेच 4, त्यानंतर Y च्या ठिकाणी 8 म्हणजेच YY म्हणजेच 2 वेळा 8 आणि त्यानंतर Z म्हणजे 0 या पद्धतीने बघा। त्यानंतर पुन्हा X म्हणजे 4, ZZ म्हणजेच 0 0 आणि त्यानंतर Y म्हणजेच 8 या पद्धतीने। आणि आता उत्तर काढलं तर बघा काय मिळते 8 8 8 आणि 8 म्हणजेच 8888 म्हणजेच इथे Y ची किंमत 8 आहे। बघा इथे आपल्या लक्षात येईल, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे। अशा प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय पडताळूनच काढावं लागतं। पुढे बघूया प्रश्न क्रमांक 45, 3280 रुपये खरेदी किंमत व 3470 रुपये विक्री किंमत असेल तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल। बघा अगोदर खरेदी किंमत किती आणि विक्री किंमत किती हे समजून घेऊया। तर इथे खरेदी किंमत जी होणार आहे बघा 3280 रुपये खरेदी किंमत, 3280 म्हणजेच 3280 रुपये। त्यानंतर विक्री किंमत बघा, विक्री किंमत बरोबर 3470 म्हणजेच 3470 रुपये ही झाली विक्री किंमत। आता बघा इथे खरेदी किंमत आणि विक्री किंमत यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर विक्री किंमत ही मोठी आहे आणि विक्री किंमत मोठी असल्यामुळे या व्यवहारात काय होणार आहे, नफा होणार आहे। म्हणजे कमी किमतीत खरेदी केलं आणि जास्त किमतीत विकलं तर आपल्याला त्या व्यवहारात नफा होतो। म्हणून विक्री किमतीमधून नफा काढण्यासाठी आपण खरेदी किंमत 3280 ही वजा करूयात। ही वजा केली तर आपलं उत्तर मिळेल 0। त्यानंतर 17 मधून 8 गेले 9, हातचा 1 परत केलं तर 34 मधून 33 गेले, उरले किती 1, म्हणजे 190 रुपये नफा त्या व्यवहारामध्ये होणार आहे। म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 46, खालीपैकी कोणती आकृती 12/16 म्हणजे 12/16 या अपूर्णांकाचं सममूल्य अपूर्णांक दर्शविते। सममूल्य म्हणजेच काय, सारख्या किमतीचा अपूर्णांक दर्शवते। सर्वप्रथम आपण याची अतिसंक्षिप्त रूप काढून घेऊया। 12/60 च्या जर अतिसंक्षिप्त रूप काढलं तर या दोन्ही संख्यांना म्हणजे अंश आणि छेदातील संख्यांना 12 ने भाग जातो। म्हणून 12 ने जर भागाकार केलं तर 12 × 12 आणि 12×5 = 60 म्हणजेच 1/5 हा त्याचा सममूल्य अपूर्णांक आपल्याला मिळतो। त्याच्यापेक्षा दुसरा पण अपूर्णांक सममूल्य मिळाला असता, परंतु 1/5 हा सर्वात अतिसंक्षिप्त रूप आपण इथे काढून घेतलाय। आता या अपूर्णांकाची आकृती इथे कुठे दिसते का, इथे बघा 4 भाग दिलेले आहेत, 1 रंगवलेला आहे, 5 भाग दिलेला आहे, 1 रंगवले, 5 पैकी 1 भाग आपल्याला रंगवलेला पाहिजे, तोच पर्याय आपल्याला इथे निवडता येईल। पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे। प्रश्न बघूया पुढचा 47। प्रश्न क्रमांक 47 जर आपण बघितलं, गटात न बसणारा पर्याय इथे शोधायचा होता आणि गटात न बसणारा पर्याय होता पर्याय क्रमांक 3चा। याचं कारण असं होतं की ह्या ज्या पदावल्या दिलेल्या आहेत किंवा हे जे इक्वेशन्स दिलेले आहेत या इक्वेशनची किंमत हे जे दिलेले आहे इथे 35 बरोबर येते, याला सोडवलं तर इथे 14 येते, याला सोडवलं तर इथे 9 बरोबर येते, परंतु हे जर समीकरण आपण सोडवलं तर इथे 70 उत्तर येत नाही। काढून बघा, 5 × 15 त्यानंतर अधिक 4 × 2 = 8, 15 ने 8 केले तर उत्तर येते 23। इथे उत्तर दिलेले आहे 70। म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला प्रश्न क्रमांक 47 चे उत्तर म्हणता येईल। यानंतर प्रश्न क्रमांक 48, रोशनी सकाळी 11:30 अभ्यासाला बसली व 1:15 वाजता उठले तर तिने किती वेळ अभ्यास केला। बघा अगोदर ती अभ्यासाला किती वाजता बसली ते वेळ बघा,
बसलेली वेळ जी आहे ती सुरुवातीची वेळ असेल 11:30 म्हणजे 11:30. त्यानंतर 1:45 वाजता उठली. तिला तिच्या अभ्यासावरून उठण्याची वेळ 1:45 म्हणजे किती, तर 1:45 इतके होतात. 1:45 म्हणजे 2 वाजायला 15 मिनिटे कमी. आता इथे आपल्याला वेळ काढून घ्यायच्या. वेळ 2 पद्धतीने काढता येते. एक तर अगोदर 12 पर्यंत जाऊयात आणि मग 12 पासून समोरची वेळ मिळवूयात, किंवा एकदम सरळ 14 ताशी घड्याळानुसार जरी आपण कॅल्क्युलेशन 24 ताशी घड्याळानुसार जरी कॅल्क्युलेशन केलं तरी पण आपल्याला उत्तर काढता येईल. इथे 2 पद्धतीने उत्तर कसं काढायचं बघा. अगोदर 12 पर्यंतचा वेळ मोजला तर इथे अर्धा तास होईल, आणि 12 नंतरचे पूर्णचे पूर्ण इथे मिळवलेत तर 1 तास 45 मिनिटे या 30 मिनिटांमध्ये मिळवलेत तर आपल्याला इथे उत्तर मिळेल 75 आणि इकडे 1 तास 75 मिनिटे म्हणजेच 2 तास 15 मिनिटे या पद्धतीने. किंवा दुसरी पद्धत जर आपण बघितली तर ही बसण्याची वेळ, ही उठण्याची वेळ. तर उठण्याच्या वेळेला आपण 24 ताशी घड्याळामध्ये बदलवूयात. म्हणजे 1:45 म्हणजे 1 वाजला म्हणजे दुपारचे 13 वाजले, म्हणून 13:45 आपण 11:30 वजा करूयात. तर इथे 15 मिळतील. त्यानंतर 13 मधून 11 गेले तर 2 उरले. यापैकी कोणती पद्धत आपल्याला सोपी वाटते ते तुम्ही ठरवून घ्या आणि त्याच पद्धतीचा वापर परीक्षेमध्ये पुढे करा. प्रश्न क्रमांक 49. सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या व सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या यातील फरक किती. सर्वप्रथम सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या काढायची. सर्वात मोठी संख्या जर विचारली असती तर 999, परंतु समसंख्या विचारली म्हणून समसंख्या हे एकक स्थानचा अंक सम अंक असायला पाहिजे 998. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या विचारली आणि सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या हे 97. यांतील फरक विचारलाय म्हणून आपण वजाबाकी करून घेऊया. इथे 1 उरणार आहे, इथे 0 आणि इथे 9 म्हणजे 901. पर्याय क्रमांक 2 हे 49चं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत आहे. आपल्याकडे जो संच आहे त्या संचामध्ये हा प्रश्न कोणत्या क्रमांकाला आहे ते तपासून बघा. प्रश्न क्रमांक 50. जिल्हा परिषदेच्या एका शाळेत 120 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत. त्याच गावातील खाजगी माध्यमिक शाळेत 220 विद्यार्थ्यांपैकी 55 मुली आहेत. तर त्या गावात एकूण किती मुली आहेत. इथं एकूण मुलींची संख्या विचारलेली आहे आणि जे प्रमाण दिलेले आहे ते प्रमाण सुद्धा मुलींचंच आहे. त्याच्यामुळे आपण सरळ एकूण विद्यार्थ्यांपैकी ही जी टक्केवारी दिलेली आहे त्यावरून एकूण विद्यार्थी मुली काढून घ्या आणि त्यांची बेरीज करून घेऊया. सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळेतील मुलींची संख्या, शाळेतील मुली एकूण 120 विद्यार्थी आहेत आणि 120 विद्यार्थ्यांपैकी 60% विद्यार्थी म्हणताय. म्हणून 120 से 60% काढण्यासाठी आपण काय करणार आहोत. इथे सर्वप्रथम 10% काढले तर 12 होतात आणि 12 गुणिले 6 म्हणजेच 12 × 72 म्हणजे इथला एक 0 आहे, इथला एक 0 काढला आणि त्याचा गुणाकार केलं तर पूर्ण 60% मिळतात 72 मुली. त्यानंतर तोंडी स्वरूपात अशा पद्धतीने आपल्याला काढता येणं आवश्यक आहे. प्रत्येक टक्केवारी तोंडी स्वरूपात कशी काढायची यासाठी संस्कार मॅथ्स क्लबवर आपण शेकडेवारी हा घटक अतिशय सोप्या पद्धतीने समजून दिला आहे. जर तुम्हाला शेकडेवारीचं उदाहरण किंवा शेकडेवारीवरचे जे उदाहरणे असतात ते जर कठीण वाटत असतील तर तो घटक बघून घ्या. गॅरंटी आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला शेकडेवारीचं उदाहरण यानंतर कधीही कठीण वाटणार नाही आणि प्रत्येक संख्येचं तोंडी कॅल्क्युलेशन तुम्ही टक्केवारीत काढू शकणार आहे. तर खाजगी माध्यमिक शाळेतील मुली काढून घेऊयात. इथे एकूण मुले आहेत 200, त्यापैकी 55% विचारलेला आहे. म्हणून आपण आता इथे काय करूया, हे सरळ दशकात नसल्यामुळे इथे 1% काढूया. 1% काढण्यासाठी काय करूया, 2 शून्य कॅन्सल म्हणजे 2 हे 1% होणार 200चे. तर 55% काढण्यासाठी 2 गुणिले 55 बरोबर 110 इतक्या मुली होतील. लक्षात घ्या, मुलांची जर विचारली असती तर 60 - 100 मधून आपण 60 मायनस केले असते, 40% इतके इथून काढले असते, इथून 45% काढले असते. मुलांची संख्या जर विचारली असती तर ऑलरेडी आपल्याला मुलींची टक्केवारी दिली आणि मुलींची संख्या विचारली आहे म्हणून सोपं आहे. बेरीज करून घेऊया. 2, 8 आणि 1 182. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 51. 5,700 किती वजा केल्यास 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल. बघा 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या
आली पाहिजे. आता वजाबाकी करायचं आहे. हा उदाहरण लक्षात घ्या. 5,750 5,750 म्हणजे किती, तर 6,750. बघा, म्हणजेच इथे 7,000 पूर्ण होण्यासाठी एक पावभाग, हजाराचा पावभाग कमी आहे, हे 250 कमी आहेत, म्हणून याला 5,750 असे म्हणता येईल. आता या संख्येतून किती वजा करायचे, तेव्हा उत्तर काय येईल, 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 99 उत्तर आलं पाहिजे. आता हाच उदाहरण मी तुम्हाला जर असं विचारलं असतं, 5 मधून किती वजा करायचे म्हणजे उत्तर 2 येईल. काय केलं असतं विद्यार्थी मित्रांनो, आपण या 5 मधून हे 2 वजा करतो आणि इथली संख्या शोधून काढतो. म्हणजे 5 मधून आपण 2 वजा करतो आणि इथे उत्तर येतं 3 आणि तीच 3 संख्या इथे आपण लिहू शकतो. त्याच पद्धतीने इथे पण करायचं आहे. इथे केलं तर बघा 6,750 वजा 99. सोडून घेऊया. 10 मधून 9 गेलेत 1, हातचा परत. 15 मधून 10 गेले तर 5 उरले. त्याच्यानंतर हातचा 1 परत, 6 आणि 6 म्हणजे 6,651. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न येतात. त्या प्रश्नामुळे आपल्याला खूप वेळ वाया घालावा लागतं, परंतु हाच प्रश्न तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं या रीतीचा वापर करून सोडवू शकता. आपण या सराव जर जास्तीत जास्त केला तर अशा गोष्टी सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला लक्षात येतात की प्रश्नामध्ये करायचं काय आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 52. जुलीने 12 मे ते 26 जून या कालावधीत 12 मे ते 26 जून या कालावधीत मनी बँकमध्ये रोज 10 रुपये प्रमाणे जमा केलेली रक्कम आणि त्यात मामाने वाढदिवसाला दिलेले 100 रुपये व बाबांनी केकसाठी दिलेले 240 रुपये घालून सर्व रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली, तर तिने एकूण किती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिलेली आहे. बघा, तिनं जे मनी बँकमध्ये जमा केलेले होते दररोजचे 10 प्रमाणे ती पूर्ण रक्कम, मामाने वाढदिवसाला दिले ते 100 रुपये, पूर्ण बाबांनी केकसाठी 240 रुपये दिले ती पण रक्कम पूर्ण मिळवून जमा झालेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ती पैसे देण्यात आले. तर या ठिकाणी सर्व संख्यांची बेरीज आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजे सर्व रक्कम अगोदर काढून घेण्यासाठी तिने मनी बँकमध्ये किती रक्कम जमा केली हे काढून घेऊया. म्हणून अगोदर दररोजचे 10 रुपये प्रमाणे एकूण दिवस किती होतात हे समजून घेणं आवश्यक आहे. तर इथे मे महिन्याचा विचार केला तर मे महिन्यामध्ये एकूण दिवस असतात 31. त्या 31 मधून आपण 11 वजा करूया, कारण 12 मे ते म्हणते म्हणजे 12ला पकडायच्या, म्हणून 12च्या आधी 11 येतो, म्हणून 11 दिवस सोडावे लागतील आणि 11 दिवस सोडले तर इथे एकूण 20 दिवस मे महिन्यातील होतील. मे मधील एकूण 20 दिवस अधिक जून मधले पूर्ण 26 दिवस. मे नंतर जून येतो डायरेक्ट, म्हणून 26 पूर्ण दिवस होणार आणि यांची बेरीज केली तर एकूण दिवस होतात 46 दिवस. या पद्धतीने दररोज ती 10 रुपये जमा करते मनी बँकमध्ये, म्हणून मनी बँक मधली एकूण रक्कम होणार 46 गुणिले 10 म्हणजे 460 रुपये. त्यानंतर मामांनी दिले वाढदिवसाला, मामांनी दिलेली रक्कम आहे 100 रुपये आणि बाबांनी दिलेली रक्कम आहे 240 रुपये. या सर्वांची बेरीज करून आपल्याला जे उत्तर मिळेल तेच उत्तर फायनल उत्तर असणार आहे. 0, 10च्या 0 आजचा 1, त्यानंतर 8 म्हणजे 800 रुपये पूर्ण जमा झालेले होते आणि पूर्णच्या पूर्ण रक्कम तिने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिले. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 53. जीवनने 50 रुपये, 100 रुपये व 500 रुपयाच्या प्रत्येकी 2 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 20 रुपयांच्या नोटा मागितल्या, तर त्याला 20 रुपयाच्या किती नोटा मिळते. इथे बघा अगोदर एकूण किती रक्कम जीवनने बँकेत ठेवलीत किंवा दिलीत ते सर्वप्रथम काढून घ्यावे लागेल आणि प्रत्येकी 2 नोटा म्हणजेच 50च्या 2 नोटा म्हणजे 50 गुणिले 2 केले तर 100 झालेत. 100च्या 2 नोटा म्हणजे 200 रुपये झालेत आणि 500 गुणिले 2 म्हणजे 1000 झालेत. म्हणजे एकूण रक्कम जी ठेवली आहे ती आहे 1300 रुपये. बघा लक्षात येईल आपल्याला 1300 रुपये इतकी रक्कम त्याने बँकेत दिली आणि त्या रकमेच्या 20 रुपयाच्या नोटा मागितल्यात. म्हणजेच काय करावं लागेल, 1300 रुपयाला 20 रुपयाने भागाकार करावा लागेल म्हणजे एकूण नोटाची संख्या मिळेल. 20 रुपयांच्या एकूण नोटा किती आहेत ते मिळतील आणि म्हणून 1300 ने आपण भागाकार केलं तर 00 कॅन्सल होणार. इथे बे के बे, बेस आहे 12
आणि 1 उरला 2 पंचे 10 म्हणजेच किती नोटा 65 नोटा पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 54. अशी लहानात लहान संख्या शोधा की त्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार हा 27च्या सर्व विभाजकांचा गुणाकार असतो. आता बघा त्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार काय असेल, त्या संख्येचा वर्ग असेल. बघा त्या संख्येचा वर्ग असेल तर तो वर्ग म्हणजे तो वर्गाची किंमत आणि 27च्या सर्व विभाजकांच्या गुणाकाराची किंमत ही समान असेल. म्हणून आपण 27चे सर्व अवयव काढून घेऊयात. सर्व अवयव जर काढले 1 आहे, त्याच्यानंतर 27 आहे, त्यानंतर 3 आहे आणि 9 आहे. या सगळ्यांचा गुणाकार केलं तर 1 गुणिले 27 गुणिले 3 गुणिले 9 म्हणजेच काय झालं 27 गुणिले, बघा पहिल्या जोडीचा गुणाकार झाला 27, दुसऱ्या जोडीचा झाला गुणाकार 27 म्हणजे 27 गुणिले 27. बघा अशी संख्या शोधा की त्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास, म्हणजे बघा 27ला 27नेच गुणले तर 27च्या सर्व विभाजकांचा गुणाकार आपल्याला इथे मिळतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 55 सोडवा. बघा इथे पदावली दिलेली आहे. सर्वप्रथम आपण कंचबागू व्यवहार सूत्राचा वापर करून भागाकार करणार आहोत. म्हणजे 3 9 27 अधिक हा गुणाकार करावा लागणार आहे 6 पंचे 30 म्हणजे उत्तर मिळेल 39. यावर्षीचा जो शिष्यवृत्ती पेपर होता इयत्ता 5वीचा गणित विषयाचा खूप सोपा होता विद्यार्थी मित्रांनो. थोडं मराठीचा थोडा कठीण वाटत होता विद्यार्थ्यांना, पण गणिताचा प्रश्न खूप सोपा होता. बुद्धिमत्तेचा सुद्धा प्रश्न सोपा होता. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 56. धनेशने पॅन्टसाठी 1.25 मीटर व शर्टसाठी 1.25 मीटर कापड घेतले तर त्याने एकूण किती मीटर कापड घेतले. अगोदर पॅन्टसाठी किती 1.25 मीटर. बघा पॅन्टसाठी जे कापड लागले ते 1.25 मीटर. 1.25 मीटर म्हणजे किती तर 1.5 पावभाग 2.5 इतके मीटर याला म्हणतात 1.25 मीटर. त्यानंतर शर्टसाठी 1.25 मीटर. आता 1.25 मीटर म्हणजेच काय, शर्टसाठी लागणारं कापड 1.25 मीटर म्हणजेच 1 आणि 1.25 मीटर म्हणजेच 75 सेंटीमीटर. या पद्धतीने हे 1.25 मीटर झालेत. एकूण कापड काढायचं आहे म्हणून या दोघांची बेरीज करूया. इथे 0, इथे 10चं 0, हाचा 1 दशांश चिन्ह जसा तसाच आणि इथे 3 म्हणजे 3 मीटर इतकं कापड त्याला लागलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 57. सोहमचा जन्म 15 जून 2011 गुरुवारी झाला तर त्याच्या 5व्या वाढदिवसाला कोणता वार असेल. म्हणजेच त्याचा 5वा वाढदिवसाचा वार काढायचा आहे. तर इथे 2011 पासून 5व्या वर्षापर्यंत आपल्याला जायचं आहे. तर इथे बघा 2011 15 जून 2011चा वार दिलेला आहे गुरुवार. तर आपल्याला इथे 5 वर्ष पुढे जायचं. 5व्या वाढदिवसाला विचारलंय म्हणून 5 मिळवून घेऊया. 5 मिळवले तर हे होणार 15 जून 2016. बघा 15 जून 2016चा वार आपल्याला इथे काढायचा. मग आता एकूण दिवस किती होतील तर 5 वर्ष पुढे गेलो म्हणून 5 दिवस पूर्ण झाले आणि याच्यामध्ये 2 लीप वर्ष येणार. कोणते कोणते तर 2012 हे एक लीप वर्ष येणार आणि 2016 हे सुद्धा एक लीप वर्ष येणार. म्हणजेच 5 वर्षाचे 5 दिवस अधिक ह्या 2 लीप वर्षाचा पुन्हा एक दिवस म्हणजे 2 दिवस जास्तचे म्हणजे इथे एकूण 7 दिवस जास्तचे होणार. आता 2016चा हा दिवस म्हणजे एक दिवस जास्त का, कारण तो लीप वर्ष आहे, कारण इथे फेब्रुवारी महिना मोजण्यात येतो म्हणून 7 दिवस आठवड्यात आपल्याला पूर्ण पुढे जायचं आहे. तर इथे विद्यार्थी मित्रांनो 7 दिवस आपल्याला दिले म्हणजे पुढे जायचे आहे. 7 दिवसाचे 7 दिवस म्हणजे आठवड्यात रूपांतर केलं तर 7 × 1 = 7 म्हणजेच 1 होतं. तर एक आठवडा पूर्ण झालाय म्हणजे पूर्ण झालेला आहे, बाकी काही उरत नाही म्हणून काहीच दिवस पुढे जावं लागणार नाही. 0 उरतंय आणि 0 उरतंय म्हणून 0 दिवस पुढे जावं लागणार आहे. जो दिवस दिलेला आहे तोच दिवस या ठिकाणी 15 जून 2016चा वार असणार आहे. पर्याय क्रमांक 2. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 58 ज्यामध्ये आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी आपल्याला काढायची आहे. तर शेकडेवारीत रूपांतर करायचे आहे म्हणजे सर्वप्रथम आपण रंगवलेल्या किंवा रेखांकित भागाचा अपूर्णांक काढून घेऊया. शेकडेवारीला तेव्हाच बनवता येतं जेव्हा आपल्याला अपूर्णांक दिलेला असेल म्हणून अपूर्णांक काढून घ्या. इथे एकूण भाग जे आहेत ते 1 2 3 4 5 6 7 8 एकूण भाग आहेत 8 म्हणून छेदामध्ये 8.
त्यानंतर एकूण किती भाग रंगवलेले आहेत? 1 आणि 2, म्हणून 2 भाग रंगवलेले आहेत. याला टक्केवारीत रूपांतर करायचे म्हणून 100 ने गुणाकार करूयात. तर इथे 100 ने गुणाकार केलं तर काय मिळते बघा, 8 1 8. त्याच्यानंतर इथे अगोदर 2 ने भाग देऊया, 2 के 2 2 चौक 8 आणि त्यानंतर 4 ने भागाकार केलं तर 25 चौक 100. म्हणजे इथे आपल्याला उत्तर मिळेल 25%. पर्याय क्रमांक 2. पुढे बघा प्रश्न क्रमांक 59. एका समभुज त्रिकोणाची बाजू 10 सेमी आहे. या त्रिकोणाच्या परिमिती इतक्या परिमितीचा चौरस काढल्यास चौरसाची बाजू किती? बघा, एक समभुज त्रिकोण दिलेला आहे. समभुज त्रिकोण कसा असतो? समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात. बघा, तिन्ही बाजूची लांबी समान असते म्हणूनच त्याला समभुज त्रिकोण किंवा इक्विलॅटरल ट्रायंगल असं म्हणतात. एक बाजू दिलेली आहे 10, तर या त्रिकोणाच्या परिमिती इतका, म्हणजे याची त्रिकोणाची परिमिती काढली तर त्रिकोणाची परिमिती बरोबर 10 अधिक 10 अधिक 10 म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज करावी लागते. 30 सेमी इतकी त्याची परिमिती झाली. कोणाची? त्रिकोणाची. तर त्रिकोणाची परिमिती जितकी आलेली आहे तितक्याच परिमिती इतका चौरस आपल्याला काढायचा आहे. तेवढीच परिमिती असणार आहे. म्हणजे चौरस असा काढायचा आहे की या चारही बाजूंची बेरीज केली, चारही बाजू समान, आणि या चारही बाजूची समान बाजू असलेला चौरस काढायचा आहे की ज्याची परिमिती किती असेल? 30 सेमी असेल. कारण त्या त्रिकोणाची परिमिती आणि चौरसाची परिमिती समान आहे. तेवढ्याच लांबीचं तार सुद्धा आपण घेऊ शकतो. तर आपल्याला काय विचारले? ते चौरसाची बाजू. मग परिमिती इथे चौरसाची दिलेली आहे 30, त्यावरून आपल्याला बाजू काढायची आहे. आणि बाजू बरोबर या ठिकाणी सूत्र असेल बाजू बरोबर परिमिती भागिले 4, आणि परिमिती दिलेली आहे काय? 30, आणि बाजू एकूण 4 आहेत म्हणून 4 ने भागाकार करावा लागेल. 4 ने भागाकार केलं तर इथे आपल्याला उत्तर मिळेल 7 चौक 28. उरले किती? 2. पॉईंट घेऊया, इथे 0 देऊया, 4 25. या पद्धतीने 7.05 सेमी इतकी त्या बाजूची लांबी असेल. प्रश्न क्रमांक 60 व 61 सूचना आहे. खाली चित्ररूप माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला इथे लिहायची आहेत. प्रमाण दिलेलं आहे 1 विद्यार्थी बरोबर 25 विद्यार्थी. खेळाचा प्रकार या बाजूला दिलेला आहे. खेळ कोणते कोणते? फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, कबड्डी आणि खो खो. त्यानंतर विद्यार्थी संख्या, एका चिन्हाचं म्हणजे एका मुलाचं प्रमाण बरोबर 25 विद्यार्थी आहेत. इथे 4 प्रमाण दिलेलं आहे. 4 विद्यार्थ्यांची चिन्हे आहेत म्हणजेच इथे 25 चौक 100 विद्यार्थी होणार. इथे 1 2 3 4 5 6 5 विद्यार्थी चित्रे आहेत म्हणून 125 होणार. इथे 2 आहेत म्हणून याची किंमत होणार 50. त्यानंतर इथे 6 चित्रे आहेत म्हणून याची किंमत होणार 150. आणि त्यानंतर खो खो खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 3 चित्रे आहेत म्हणून या ठिकाणी होणार 25 त्रिक 75. आता प्रश्न बघा. प्रश्न बघितलं, कबड्डी खेळणारे विद्यार्थी बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या किती पट आहेत? आता कबड्डी खेळणारे विद्यार्थी बघा 6 चित्र आहेत, 150 विद्यार्थी. कबड्डी खेळणारे किती? कबड्डी खेळणारे विद्यार्थी आहेत 150. त्यानंतर बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या किती पट? बास्केटबॉल खेळणारे किती? 50. तोंडीपणा आपण याचं उत्तर काढू शकतो. बास्केटबॉल खेळणारे 50. तर 50च्या किती पट हे आहे? तर 50च्या 3 पट 150 आहे म्हणून पर्याय क्रमांक 2. किंवा अशा पद्धतीने सुद्धा काढू शकतो बघा. कबड्डीचे चित्र किती? 6 आणि बास्केटबॉलचे चित्र किती? 2. 2ची किती पट? 6 आहे, 3 पट. 2 गुणिले 3 या पद्धतीने सुद्धा आपण काढू शकलो असतो. प्रश्न क्रमांक 61. क्रिकेट व बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही फुटबॉल व कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने कमी आहे? अगोदर यांची बेरीज काढून घ्यावी लागेल, त्यानंतर यांची बेरीज काढून घ्यावी लागेल. क्रिकेट प्लस बास्केटबॉल, क्रिकेट प्लस बास्केटबॉल काढला आपण तर क्रिकेटची संख्या आहे 150 आणि बास्केटबॉलची संख्या आहे 50. या पद्धतीने थोडं कन्फ्युजन आहे बघा. इथे 150 क्रिकेटची संख्या नाही, मी कबड्डीची संख्या पकडली. क्रिकेटची संख्या आहे 125. बघा विद्यार्थी मित्रांनो, क्रिकेटची संख्या आहे 125. सॉरी, इथे घाईघाईने माझं चुकलेलं आहे. इथे 125 इथे लिहून घ्यायचे होते. 125 अधिक 50 केले तर आपल्याला उत्तर मिळेल 175. त्यानंतर फुटबॉल व कबड्डी,
फुटबॉल प्लस कबड्डीची संख्या आपण काढूया. फुटबॉलचे बघा किती आहेत, फुटबॉलचे 100 आणि कबड्डीचे विद्यार्थी आहेत 150, म्हणजेच 100 अधिक 150 यांची बेरीज केली तर 250 होतात. आणि यामध्ये विचारलं काय सर्वात शेवटी बघितलं तर विद्यार्थ्यांपेक्षा कितीने कमी आहे, म्हणजेच आपल्याला वजाबाकी करावं लागेल. तर 250 मधून आपण 175 वजा करूया. इथे उत्तर मिळेल 5. आजचा 1 परत केलं, 15तून 8 गेले तर 7, 2 मधून 2 गेले 0, म्हणजे 75 विद्यार्थी हे त्यामध्ये कमी आहेत हे लक्षात येईल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. 62वा प्रश्न, इष्टिकाचितीच्या कडांची संख्या ही इष्टिकाचितीच्या पृष्ठांच्या संख्येच्या किती पट असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, इष्टिकाचिती म्हणजे काय हे सर्वप्रथम आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. इष्टिकाचितीची आकृती बघा अशी असते, या पद्धतीची इष्टिकाचिती असते. आयताकृती थोडी असते, परंतु ही त्रिमितीय आकृती आहे. बघा ही आहे इष्टिकाचिती. आणि कडांची संख्या, कडा म्हणजे काय, बाजू. तर एकूण कडा असतात इष्टिकाचितीला 12 कडा. आणि इष्टिकाचितीच्या पृष्ठांची संख्या, पृष्ठे असतात त्याला 6. आता किती पट आहे, पृष्ठांच्या किती पट आहे बघा, पृष्ठांच्या किती पट आहे म्हणजे 6च्या किती पट ही संख्या आहे, 6च्या दुप्पट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1. पुढे बघा प्रश्न क्रमांक 63. नाना पाटलाच्या वाड्यावर 300 पोती धान्य आहे. त्यापैकी 20% पोती ज्वारीची, 35% पोती गव्हाची, 15% पोती तुरीची व उरलेली पोती सोयाबीनची आहे. तर त्याच्याकडे किती पोती सोयाबीनची आहे. बघा इथे हा प्रश्न जो आहे अतिशय सोपा प्रश्न आहे, टक्केवारीवरचा आहे, परंतु विद्यार्थ्यांना गोंधळून टाकणार आहे. इथे बघा एकूण पोत्यांची संख्या दिलेली आहे 300, त्यापैकी 20% पोती ज्वारीची आहेत. म्हणून आपण टक्केवारी काढून घेऊया. ज्वारी बरोबर 20%, म्हणजे 20% ज्वारीची. त्यानंतर 35% गव्हाची म्हणजे गहू बरोबर 35%. त्यानंतर तुरीची पोते बघा किती आहेत, 15%. आणि सोयाबीनची सर्वात शेवटी असतील सोयाबीनची आपल्याला उरलेली पोते सोयाबीनची आहेत, तर सोयाबीनची पोते काढायची आहेत. आता सोयाबीनची पोते आपल्याला माहित नाहीत हे समजा, परंतु या सर्व टक्केवारीची जर आपण बेरीज केली तर किती मिळेल, 100%. कारण 100% म्हणजे पूर्णपैकी पूर्ण, 300 पैकी 300 एवढं होईल. आणि म्हणून सोयाबीनची टक्केवारी किती असेल हे काढून घेऊया. त्यासाठी यांची बेरीज करून घ्यावी लागेल. सोयाबीनची टक्केवारी किती आहे हे बघा, याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. अगोदर या तिघांची बेरीज आपण केली, गहू, ज्वारी आणि तुरींची, तर 35 आणि 15 हे होणार 50, 50 आणि 20 होणार 70. म्हणजे 70% पोती हे इतर धान्याची आहेत, तर उरलेले 30%, 100% म्हणून 30% उरलेली ही सोयाबीनची असतील. लक्षात घ्या. आणि म्हणून 300चे एकूण 100% 300 आहेत, म्हणून 300चे 30% काढूयात, म्हणजे 30°/100 बरोबर आपल्याला जी संख्या मिळेल ती सोयाबीनच्या पोत्यांची संख्या असेल. संक्षिप्त रूप देऊया. संक्षिप्त रूप दिलं तर बघा किती मिळते, 3 × 30 म्हणजेच 90. या पद्धतीने 90 पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. प्रश्न पुढचा, 144 चौमी क्षेत्रफळाच्या एका चौरसाकृती मैदानाला फक्त 2 बाजूंनी 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती लांबीची तार लागेल. बघा इथे अगोदर त्या चौरसाकृती मैदानाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे, त्याच्यावरून आपण अगोदर बाजू काढून घेऊया. तर चौरसाची बाजू बरोबर वर्गमुळात चौरसाचे क्षेत्रफळ हे सूत्र आहे. किंवा याच्याऐवजी चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग हा सुद्धा सूत्र आपल्याला इथे वापरता येईल. क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 144, तर बाजूचा वर्ग म्हणजेच कोणत्या संख्येचा वर्ग 144 होतो, त्यासाठीच आपल्याला बाजू काढण्यासाठी बाजू बरोबर 144चा वर्गमूळ काढावा लागेल, म्हणजे 12 × 12 असं होतात. म्हणून एक बाजू आपल्याला मिळेल 12, किती 12 मीटर.
कोणाची? तर चौरसाची बाजू. असा चौरस असतो आणि चौरसाची एक बाजू 12 आहे, म्हणजे सर्व बाजूच 12 आहे आणि प्रत्येक बाजूची लांबी 12-12 आहे. असे आपल्याला त्या मैदानाला 3 पदरी तारेचे कुंपण घालायचे, पण किती बाजूंनी? 2 बाजूंनी. म्हणजे एक ही बाजू घेऊया आणि एक ही बाजू घेऊया. इकडे 12 झालेत आणि इकडे 12 झालेत, म्हणजे 2 बाजूंची बेरीज होईल 24. आणि किती पदरी? 3 पदरी, म्हणजे गुणिले 3. 24 त्रिके 72 मीटर इतकं तार त्या ठिकाणी लागणार आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. मे महिन्यात महाबळेश्वराला 2.25 लाख पर्यटकांनी भेट दिली. 2.25 लाख कसं लिहितात ते लक्षात घ्या. अगोदर 2 लाख पूर्ण होणार, त्यानंतर उरलेले 25,000, हे झाले 2.25 लाख. व अजिंठा वेरूळ लेण्यांना 5 लाख पर्यटकांनी भेट दिली. 5 लाख म्हणजेच 1 लाखाला 25,000 कमी, म्हणजेच 5 लाख कमी, म्हणजेच 75,000 होणार 5 लाख म्हणजे. तर महाबळेश्वरला अजिंठा वेरूळ लेण्यांपेक्षा किती म्हणजे जास्त पर्यटकांनी भेट दिली? महाबळेश्वरला जास्त पर्यटकांनी भेट दिली म्हणून यांचा फरक काढून घेऊया. 0 0 0, इथे पण 0, 12 7 गेले तर 5, हाचा 1 परत आणि इथे 1, म्हणजेच किती? 1,50,000, म्हणजे 1.5 लाख इतके पर्यटकांनी भेट दिलेली आहे. ज्यादा पर्यटकांनी महाबळेश्वरला भेट दिली आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 66 वा. इथे एकूण मिनिटे दिलेले आहेत 552. याला तास आणि मिनिटांमध्ये रूपांतर करायचं आहे आणि म्हणून काय करूया, या 552ला आपण एकूण 60 ने भागाकार करूया. 60 ने भागाकार केलं तर काय येतं ते बघा. इथे 6 9 54 इतके होतात, म्हणजे 6 9 54 केलं तर 540 मिनिटे 9 तासांचे. 9 तास बरोबर 540 मिनिटे होतात आणि उरतील 12 मिनिटे, म्हणजे 9 तास 12 मिनिटे इतकं त्याचं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचं 67वा प्रश्न. कागदावरचा आधारित होता. 2400 कागद म्हणजे किती रीम? रीम आणि कागदांचे जे दस्ते वगैरे असतं प्रमाण, त्याचं प्रमाणाचं एक स्वतंत्र घटक दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येणं सोपं झालं असतं जर आपल्याला कागद आणि रीम वगैरे यांचे जे प्रमाण माहीत असते, डझन, दस्ते, तर आपल्याला याचं उत्तर अगदी सेकंदात काढता आलं असतं. याचा बघा, एक रीम म्हणजेच एक रीम म्हणजे 480 कागद होतात. तर इथे एकूण कागद दिलेले आहेत 2400, तर एकूण रीम विचारले आहेत, तर एकूण रीम बरोबर 2400 भागिले 480 केलात तर आपल्याला इथे उत्तर मिळेल किती? तर 48 एके 48 आणि 48 पाचे 240, म्हणजे पर्याय क्रमांक 4. 5 रीम इतकं कागद होणार आहे. प्रश्न क्रमांक 68. 35 रुपये लिटर दराने 45 लिटर दूध खरेदी केले व सर्व दूध 315 रुपये नफा घेऊन विकले, तर दुधाचा विक्रीचा दर प्रति लिटर किती? सर्वप्रथम बघा किती रुपयाची खरेदी झाली हे बघून घेऊया. 35 लिटरसाठी 35 गुणिले 45 असं काढून घेऊया. 35 गुणिले 45 केलं तर उत्तर काय येतं ते बघा. सर्वप्रथम काय करायचं आहे, दोघांमध्ये 10चा फरक आहे म्हणून आपण 5-5चा गुणाकार करूया. 5-5चा गुणाकार केलं तर आपल्याला इथे उत्तर मिळत आहे किती? 25 येत आहे, परंतु ते 75 मांडायचं. किंवा जेव्हा यामध्ये दोन संख्यांमध्ये एकक स्थानी 5 आहे आणि दोन संख्यांमध्ये 10चा फरक असेल तर डायरेक्ट 75 मांडा. आणि त्यानंतर इथे आपल्याला मोठ्या संख्येमध्ये मोठ्या संख्येमध्ये 1 मिळवायचं आणि इथे 5 होणार. 5 त्रिके 15, म्हणजे त्याची खरेदी किंमत झाली 1575. आता 1575 रुपये खरेदी किंमत, त्याच्यावर 1575 वर 315 रुपये नफा मिळतो, म्हणजे ते मिळवून घेऊया. 0 आजचा 1 8 पुन्हा आजचा 9 येणार इथे 9, त्यानंतर 8 आणि 1 1890. आता 1890 लिटर म्हणजे 1890 रुपये ही विक्री किंमत झाली. तर विक्रीचा दर आपल्याला काढायचा आहे म्हणून एकूण लिटर 45 म्हणून 45 ने आपण भाग देऊया. 45 ने भाग दिलं तर काय मिळते? अगोदर 9 ने भाग देऊया. 9 ने भाग दिलं 9 पाजे 45, त्यानंतर 9 दुने 18, 9 एके 9 आणि 0. त्यानंतर 5 ने भाग देऊया. 5 एके 5, 5 चौक 20, उरले 10 आणि 5 दुने 10, म्हणजेच किती? 42 रुपये प्रति लिटर इतकं त्याचं उत्तर होईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे एक नवीन ट्रिक सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि ती नवीन ट्रिक कोणती आहे ते बघा आपल्याला लक्षात येईल
की 35 आणि 75चा गुणाकार 45चा गुणाकार कशा पद्धतीने केलेला आहे। या ठिकाणी लक्षात घ्या, जेव्हा केव्हा दोन संख्या अशा असतील, जसं उदाहरण आता 45 आणि 55 घेतलं, एकक स्थानी काय आहे 5 आहे आणि यांचा गुणाकार करायचा असेल तर आपण सरळ गुणाकार करायचा, 5 आणि 5चा गुणाकार 25 होते, पण तो 75 मांडायचा। फरक 10च असला पाहिजे संख्यांमध्ये आणि मोठ्या संख्येत 1 मिळवायचं। 6 होते, 6 गुणिले 4 केले 6 चौक 24। बघा टॅली करा, तुम्हाला याचं उत्तर 2475 येईल। त्याच पद्धतीने प्रत्येक उदाहरण आपण सोडवू शकतो। अशा नवनवीन ट्रिक अधेमध्ये मी सांगत असतो, त्या ट्रिक सुद्धा आपण वेळच्या वेळी लक्षात घ्या। 69वा प्रश्न, 15 मीटर 50 सेमी लांबीच्या तारेचे 10 समान भाग केले असता प्रत्येक भागाची लांबी किती? एकूण लांबीचं तार आहे 15 मीटर 50 सेमी, म्हणून याला पूर्णांकात लिहून घेऊ, म्हणजे दशांश पूर्णांकात लिहूया। 15 मीटर पूर्ण आणि 50 सेमी, आता हे झाले पूर्ण मीटर। याला 10 समान भागामध्ये काय करायचं आहे, समान भागामध्ये वाटप करायचं, म्हणजे भाग लांबी करायची आहे, त्याचे तुकडे करायचे आहेत। मग 10 समान भागामध्ये तुकडे करत असताना एकतर या पद्धतीने मीटरमध्ये रूपांतर करून याला 10 ने भागाकार करा, किंवा या सर्वांचे सेमी बनवा। सर्वांचे सेमी बनवले तर 15 मीटर म्हणजेच हे होणार 15 मीटर म्हणजेच किती 1500 सेमी, आणि हे 50 असे 1550 सेमी होणार। आता याचे 10 समान भाग करायचे आहेत। आता हे सेमी आहेत, हा जो प्रमाण आहे सेमीचा, हा जो प्रमाण आहे किती मीटरचा, 10 भाग करायचे म्हणून 10 ने भागाकार केलं तर 1 शून्य कॅन्सल, म्हणजे तिथे एका तुकड्याची लांबी मिळते 155 सेमी। इथे सोडवलं तर आपल्याला तेच उत्तर मिळणार 1.55 मीटर म्हणजेच 155 सेमी। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 17, 3250 रुपयाला घेतलेली सायकल आकाशने 1 वर्षानंतर 2375ला विकली, तर त्या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा झाला? तर इथे बघा, खरेदी किंमत 3250 आहे, विक्री किंमत 2375 आहे, त्याला नक्कीच इथे तोटा होणार, कारण विक्री किंमत कमी आहे। मग तोटा काढण्यासाठी आपण खरेदी किंमत 3250 मधून 2375 वजा करूयात। वजा केलं तर इथे उत्तर मिळेल 5, इथे 8, इथे 12तून 4 गेले तर 8, इथे 0 म्हणजे इथे 7 येणार, 15तून 8 गेले 7, तर 875 इतका तोटा होणार। पर्याय क्रमांक 4। त्यानंतर प्रश्न बघूया 71वा। इथे हा भागाकाराच्या सूत्रावर आधारित असलेला प्रश्न होता, आणि सूत्र आहे भाज्य संख्या काढायसाठी भाज्य संख्या बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या सूत्राचा वापर करून या ठिकाणी ती भाज्य संख्या काढता येते। आता भाजक किती आहे 105 गुणिले भागाकार आहे 4250 अधिक 75। आता यापैकी काय करायचं, अगोदर यांचा गुणाकार करा आणि आलेल्या गुणाकारामध्ये 75 मिळवा, तुम्हाला उत्तर मिळेल 446325। वेळ खूप झालेला आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्ट उत्तर सांगितले, हे समजून घ्या। त्याचं उत्तर येतो पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 72, 25 विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 1.5 मीटर कापड 52 रुपये प्रति मीटर दराने खरेदी केल्यास किती रुपये खर्च येईल? बघा, एका मीटरचं प्रमाण दिलेलं आहे 52 रुपये आणि 25 विद्यार्थ्यांसाठी किती मीटर कापड, एका विद्यार्थ्यासाठी 1.5 मीटर, तर 25 विद्यार्थ्यांसाठी किती लागेल हे काढून घेऊया। तर इथे 1.5 मीटर कसं लिहितात, 1.5 मीटर म्हणजेच 1.5 मीटर किंवा 1.50 मीटर या पद्धतीने लिहितात, आणि 25 विद्यार्थ्यांसाठी काढायचे म्हणजे 25 ने आपण गुणाकार करूया। 25 आणि 50चा गुणाकार केलं तर काय मिळेल, 150चा गुणाकार करूयात, इथे आपल्याला उत्तर मिळेल 25 5 125 चे 5 हातचे 12, 25 1 25, 25 मिळवून घेऊया आणि बेरीज केली तर आपल्याला इथे मिळेल 7 आणि 3 37। 2 अंकानंतर आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागेल, म्हणजे 37.05 इतकं मीटर कापड लागेल। किती 37.5 मीटर कापड, आणि एका मीटर कापडाची किंमत दिलेली 52 रुपये। गुणाकार करून घेऊया, एका मीटर कापडाची किंमत 52 रुपये, तर 37.5 मीटर कापडाची किंमत किती होईल हे काढण्यासाठी आपल्याला यांचा गुणाकार करून घेतलं तर आपल्याला काय मिळते बघा, अगोदर 2 ने गुणाकार करून घेऊया। 2 ने गुणाकार केलं तर 5 2 10 हातचा 1, 5 बे 7 ते 14 आणि 1 15 चे 5 हातचा 1, बे त्रिके 6 आणि हा 1 7। पुन्हा 5 ने गुणाकार करूया, 5 5 25
हाचे 2, 5 7 35 आणि 2 37 हाचे 3, 5 त्रिके 15 आणि 3 18. बेरीज करा. बेरीज केलं तर 0 0, 14 आणि 1 15 हाचा 1, 18 आणि 1 19. त्यानंतर 1 दशांश चिन्ह आहे म्हणून 1 स्थळ इथं कॅन्सल होईल. 1950 इतकं रुपये खर्च येईल. प्रश्न क्रमांक 73 सोडवा. इथे एक पूर्णांकाची पदावली दिलेली आहे ज्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल, गुणाकार करावा लागेल. विद्यार्थी काय करतील, या दोघांचे छेद समान दिसतात म्हणून अगोदर बेरीज करतील. असं करायचं नाहीये. इथे अगोदर गुणाकार करायचं. गुणाकार केला तर 4 4 कॅन्सल होतील. इकडे 3 3 सुद्धा कॅन्सल होतील. म्हणजे 7 अंश छेद 4 अधिक 1 अंश छेद 1 म्हणजे 1 मिळवावं लागेल. म्हणजे 7 अंश छेद 4 अधिक 1 करायचं आहे. तर आपल्याला इथे उत्तर मिळेल 4 1 4 अधिक 3 11. 11 अंश छेद 4. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 74. इथे कालमापनावरचा आधारित असलेला हा उदाहरण होता आणि या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आहे. ते बघा. नागपूरहून पहाटे 4:10 वाजता सुटणारी केरळ एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी 14:15 तिरुअनंतपुरमला पोहोचते. तर नागपूर ते तिरुअनंतपुरम प्रवासात किती वेळ लागतो. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, ती आदल्या दिवशी पहाटे 4:10 निघते. म्हणजे दिवस पहिला पकडूया. दिवस पहिला दिवस किती, 4:10 पहाटे. दुसऱ्या दिवशी ती दुपारनंतर पोहोचते 14:15 म्हणजे 2:15 दुपारी पोहोचते दुसऱ्या दिवशी. म्हणजे दुसऱ्या दिवसाचं 4:10 पर्यंतचा कालावधी जर आपण काढलं पहाटेच्या, तर हाच तास होणार 24 तास पूर्ण. आता बघा 4 तास 4:10 नंतर म्हणजे आपण किती काढले, 4:10 पर्यंत इथे काढलेत पूर्ण. आता उरलेले 14:15 पर्यंत आपल्याला मोजायचे आहेत. त्यापैकी 4:10 पासून तर 14:10 पर्यंतचे अंतर काढण्यासाठी हे 24 तासी घड्याळानुसारच आहे म्हणून आपण जसे तसेच घेऊया. तिथून आपण 4:10 सकाळचे वजा करूया. उत्तर मिळेल 5 मिनिटे इथे आणि इथे 10 मिनिटे. 10 तास 10 तास 5 मिनिटे पुन्हा या 24 तासाच्या पुढे होतील. आणि 24 तास अधिक 10 तास केले तर 34 तास होणार आणि उरलेले हे 5 मिनिटे. 34 तास 5 मिनिटे. पर्याय क्रमांक 1. पुढे बघा. शेवटचा प्रश्न गणितातील. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झाला आहे तरी पण प्रत्येक प्रश्न आपल्याला समजण्याच्या दृष्टीने सावकाश पद्धतीने आपण समजून घेतलेला आहे. प्रत्येक प्रश्न आपल्याला समजला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा. सरस्वती विद्यालयात 500 मिलीच्या 24 पिशव्या दूध आणले. दूध गरम करून 60 विद्यार्थ्यांना सारखे वाटले तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती मिली दूध मिळाले. 500 मिली बघा, एका पाऊचमध्ये म्हणजे एका पिशवीमध्ये 500 मिली आहे. अशा 24 पिशव्या आणल्या म्हणून एकूण दूध किती आणले, 24 गुणिले 500 केले तर एकूण दूध मिळेल आपल्याला किती, 24 गुणिले 5 केले तर 120 होतात आणि त्यावर हे 2 शून्य म्हणजेच इतकं मिली 12,000 मिली दूध आणलं गेलं. दूध गरम करून 60 विद्यार्थ्यांना वाटलं गेलं म्हणजे 60 विद्यार्थ्यांना वाटले सारखे तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती मिली मिळालं म्हणून 60 ने डिवाइड करूया. 60 ने डिवाइड केलं तर 1 शून्य कॅन्सल, 6 दुने 12 म्हणजेच 2 वर 2 शून्य, 200 मिली प्रत्येक विद्यार्थ्याला दूध मिळणार आहे. पर्याय क्रमांक 3. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण एकूण 50 प्रश्न बघितलेले आहेत. 50ही प्रश्नांचे योग्य पद्धतीने उत्तर काढले आहेत. या प्रश्नपत्रिकेत एकही प्रश्न चुकीचा मिळालेला नाही आहे. बघा, गणितामध्ये एकही प्रश्न चुकीचा नव्हता. बुद्धिमत्ताच्या परीक्षेमध्ये मात्र किंवा इंग्रजीच्या पेपरमध्ये आपल्याला काही प्रश्न चुकीचे मिळाले परंतु मराठीच्या आणि गणिताच्या प्रश्नामध्ये एकही प्रश्न चुकीचा मिळालेला नाहीये. या पद्धतीने जर आपण लक्षात घेतलं विद्यार्थी मित्रांनो तर इथे आपल्याला 50ही प्रश्न समजले असतील. आपण त्याची उत्तरे आपल्याकडे नोट सुद्धा केलेली असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितलात. यामधले आपल्याला स्पष्टीकरणे कसे वाटले ते नक्की सांगा. आणि जर यापुढे पुढील वर्षासाठी जर आपण शिष्यवृत्ती परीक्षा किंवा नवोदय परीक्षेची तयारी करत असाल तर संस्कार मॅथ्सतर्फे व्हॉट्सअप क्लास दरवर्षी घेतला जातो. त्या व्हॉट्सअप क्लासमध्ये आपल्याला जॉईन व्हायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो
कॉमेंट बॉक्समध्ये आपला मोबाईल क्रमांक टाका, आपलं नाव टाका, आपल्याला कॉन्टॅक्ट केलं जाईल आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर या व्हॉट्सअप क्लास कसा जॉईन करायचा याच्या सूचना सुद्धा आपल्याला दिल्या जातील। विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की आजच्या व्हिडिओमधले घेतलेले सर्व प्रश्न आपल्याला समजले असतील। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद।